नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणास भारतीय करारांचा कायदा तसेच जे आपले बाकीचे टॉपिक्स आहेत त्यावर देखील मी आज आपणास मार्गदर्शन करणार आहे. ते आपण व्यवस्थित समजून घ्यावे. ज्या वेळेला आपण MCQची एक्झाम देत असतो किंवा जे मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये आपली एक्झामची रूपरेषा असते त्यावेळेला आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर प्रश्नाचं स्वरूप असं असेल, भारतीय करारविषयक कायदा हा टिंबटिंबपासून अंमलात आला. मग यावेळेला कधीपासून अंमलात आला हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपणास काही ऑप्शन्स दिले असतील आणि त्यामध्ये आपण विचार करून योग्य पर्याय निवडणं हे आवश्यक असतं. आणि म्हणून 1 सप्टेंबर 1872 हे याचं बरोबर उत्तर आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी 1 सप्टेंबर 1872 हे निवडलेलं आहे आणि हे योग्य उत्तर आहे. सो भारतीय करारविषयक कायदा हा 1 सप्टेंबर 1872 पासून अंमलात आला, हा याचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूयात. भारतीय करार कायद्यातील कलम 2 प्रमाणे कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येणाऱ्या टिंबटिंबस करार असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण विचार करणं गरजेचं आहे आणि प्रश्न व्यवस्थित समजून घेतलं की आपणास जे पर्याय दिलेले असतात त्यापैकी योग्य पर्याय निवडण्यासाठी आपल्याला योग्य पर्याय हा निवडता येऊ शकतो. आपण ते चूज करू शकता व्यवस्थित प्रकारे. आणि म्हणून या ठिकाणी ठराव हे उत्तर बरोबर आहे. सो भारतीय करार कायद्यातील कलम 2 प्रमाणे कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावास करार असे म्हणतात. करार हा नेहमी टिंबटिंब असतो. म्हणजे कशाकरता असतो, हा या मागचा जो उद्देश आहे विचारण्यामागचा तो आहे. सो या ठिकाणी आपणास 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. कायदेशीर प्रतिफलाकरिता, कायदेशीर उद्देश व प्रतिफलाकरिता, उद्देशाकरिता, प्रतिफलाकरिता. आणि जर आपण व्यवस्थित अभ्यास केला असेल तर आपणास कळून येईल की करार हा नेहमी कायदेशीर उद्देश व प्रतिफलाकरिता असतो. म्हणून आपण तो योग्य पर्याय निवडणं गरजेचं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. करारातील दोन्ही व्यक्ती करार करण्यासाठी टिंबटिंब असाव्यात. म्हणजे काय, तर करार करण्यासाठी व्यक्ती कसे असाव्यात, काय त्यांची कॅपॅसिटी आहे, त्याच्या बाबतीत क्रायटेरिया काय आहे हे आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला कळून येईल की करारातील दोन्ही व्यक्ती करार करण्यासाठी या पात्र असाव्यात. दुसरा प्रश्न, करारामध्ये टिंबटिंबमध्ये आपला प्रस्ताव पूर्ण करण्याची जबाबदारी असते. मग या ठिकाणी व्यक्ती किती असाव्यात याविषयी हा प्रश्न आहे. एका व्यक्तीमध्ये का 2 व्यक्तीमध्ये, सभासदांमध्ये किंवा व्यक्तीमध्ये. यामध्ये योग्य पर्याय निवडण्यासाठी आपण सामान्य ज्ञानावर किंवा कॉमन सेन्सवर हा प्रश्न आपण समजून घेऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे अभ्यास केलेला आहे त्याला हे लगेचच कळून येणार आहे. आणि म्हणून करारामध्ये मिनिमम 2 व्यक्ती असतात आणि म्हणून या ठिकाणी 2 व्यक्ती हा योग्य पर्याय मी निवडत आहे आणि तो योग्य आहे. सो करारामध्ये 2 व्यक्तीमध्ये आपला प्रस्ताव पूर्ण करण्याची जबाबदारी असते. त्यानंतर महत्त्वाची एक केस आहे मोहरे बीबी वर्सेस धरमदास घोष. या खटल्याद्वारे असे स्पष्ट झाले की अज्ञान व्यक्तीने केलेले करार हे व्यर्थ ठरतात. सो या केसमध्ये कोर्टाने असं डिक्लेअर केलेलं आहे, अज्ञान व्यक्तीने केलेले करार हे व्यर्थ ठरतात. ते बरोबर उत्तर आहे. त्यानंतर अने बला लिहिले की माझी गाडी तुम्हाला 2 लाखामध्ये विकायला तयार आहे. दुसऱ्या पत्राद्वारे अचा प्रस्ताव स्वीकारतो. हा एक टिंबटिंब आहे. मग कुठला करार आहे, तर स्पष्ट करार आहे. हे याचं योग्य उत्तर आहे. करार कायद्यानुसार करार करण्यास पात्र व्यक्तीने स्वेच्छेने आपली संमती देऊन कायदेशीर उद्देश आणि कायदेशीर प्रतिफळ असलेला, कायद्याने व्यर्थ न ठरविलेला ठराव टिंबटिंब असतात. मग कसा असतो, बेकायदेशीर असतो का कायदेशीर असतो, का योग्य करार असतो का योग्य प्रस्ताव असतो. मग यामध्ये आपणास योग्य उत्तर निवडणं हे गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो. आणि म्हणून करार कायद्यानुसार करार करण्यास पात्र व्यक्तीने स्वेच्छेने आपली संमती देऊन कायदेशीर उद्देश आणि कायदेशीर प्रतिफळ असलेला, कायद्याने व्यर्थ न ठरविलेला ठराव म्हणजे कायदेशीर ठराव असतात. सो कायदेशीर करारामध्ये ह्या आवश्यक घटक आहेत करार करण्यासाठीचे, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. ज्या व्यक्तीने आपले वय 18 वर्ष पूर्ण केले नाही त्याला टिंबटिंब मानले जाते.
तर काय मानले जाते, तर एक अल्पवयीन व्यक्ती असं मानलं जातं. म्हणून याचं योग्य उत्तर हे एक अल्पवयीन व्यक्तीच आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. ज्या वेळेला करारात व्यक्तीने संमती पुढील कारणांमुळे दिलेली नसते तेव्हा त्यास स्वेच्छेने दिलेली संमती असे म्हणतात. म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे की फ्री कन्सेंट किंवा मुक्त संमती. मग यासाठी जर ती संमती ही बलप्रयोग किंवा कपट, धाक वापरून, अनुचित प्रभाव वापरून, असत्य प्रतिपादन करून किंवा चूक करून जर मिळवलेली नसेल तेव्हाच त्या संमतीला काय म्हणतात, तर स्वेच्छेने दिलेली संमती असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि याचं उत्तर हे ड आहे. कपट, धाक वापरून, अनुचित प्रभाव वापरून, असत्य प्रतिपादन करून आणि चूक करून यामुळे दिलेली नाही आहे, तर मुक्त दिलेली आहे. भारतीय करार कायद्यानुसार जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकाच विषयावर एकाच विचाराने सहमत होतात तेव्हा त्यांची करारास टिंबटिंब आहे असे म्हणतात. मग काय आहे असे म्हणतात, तर इथं ऑप्शन पाय, नकार, संमती, कबुली, चर्चा केली. मग या ठिकाणी योग्य उत्तर म्हणजे संमती आहे असे म्हणतात. भारतीय करार कायद्यानुसार जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकाच विषयावर एकाच विचाराने सहमत होतात तेव्हा त्यांची करारास संमती आहे असे म्हणतात. म्हणजे कन्सेंट आहे असं म्हटलं जातं. करारातील एका किंवा अधिक अटीत बदल करण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात. म्हणजे काय म्हणतात, तर करारातील बदल म्हणतात. या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे की करारातील एका किंवा अधिक अटीमध्ये बदल, आणि म्हणून करारातील बदल हा शब्द हा या ठिकाणी योग्य ठरतो. याला अल्टरेशन पण म्हणतात इंग्लिशमध्ये. करारामध्ये जेव्हा संबंधित व्यक्तीचे हक्क आणि अधिकार संपतात तेव्हा त्याला कराराची टिंबटिंब म्हणतात. काय म्हटले जातं, तर समाप्ती म्हटलं जातं. कारण करार जेव्हा समाप्त होतो त्यावेळेला त्यामध्ये व्यक्तींचे हक्क आणि अधिकार संपले जातात किंवा पूर्ण केले जातात. पुढचा प्रश्न, कराराची निर्मिती होत असताना दोन्ही पक्षांनी आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे. वचनपूर्ती न करता कराराचा भंग झाल्यास त्याला टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हटलं जातं, तर या ठिकाणी योग्य पर्याय तो आपण निवडणं गरजेचं आहे. आणि योग्य पर्याय म्हणजे कराराचा भंग. म्हणून कराराची निर्मिती होत असताना दोन्ही पक्षांनी आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे. वचनपूर्ती न करता कराराचा भंग झाल्यास त्याला कराराचा भंग असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूयात. करार भंगामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून करार भंग केल्याबद्दल टिंबटिंब मागू शकते. तर काय मागू शकते, सोने मागू शकते का, घर मागू शकते का, चांदी मागू शकते का, तर नाही. तर काय मागू शकते, तर नुकसान भरपाई मागू शकते. नुकसान भरपाई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणून करार भंगामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून करार भंग केल्याबद्दल काय मागू शकते, नुकसान भरपाई मागू शकते. पुढचा प्रश्न, नुकसान भरपाईच्या करारामध्ये नुकसान भरपाई करण्याचे वचन देण्याची तरतूद टिंबटिंबमध्ये आहे. म्हणजे काय, तर कलम 124 नुकसान भरपाईच्या कराराची तरतूद केलेली आहे. त्यानंतर आपण पाहूयात, नुकसान भरपाईच्या करारात जी व्यक्ती नुकसान भरपाई करण्याचे वचन देते त्याला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात, तो जो व्यक्ती नुकसान भरपाईच्या करारात जी व्यक्ती नुकसान भरपाई करण्याचे वचन देते त्याला वचनदाता किंवा नुकसान भरपाई करणारा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, नुकसान भरपाईच्या करारात ज्या व्यक्तीसाठी नुकसान भरपाई करण्याचे वचन दिले जाते त्याला टिंबटिंब म्हणतात. काय म्हटलं जातं, तर नुकसान भरपाई धारक असं म्हटलं जातं. म्हणून प्रश्नाचा अर्थ आपण योग्य प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे. नुकसान भरपाईच्या करारात ज्या व्यक्तीसाठी नुकसान भरपाई करण्याचे वचन दिले जाते त्याला नुकसान भरपाई धारक म्हणतात. भारतीय करार कायद्यानुसार तिसऱ्या व्यक्तीने वचन अगर जबाबदारी पूर्ण करण्याची हमी दिली तर त्या 2 व्यक्तीमधील करारास टिंबटिंब असे म्हणतात. तर याला काय म्हटलं जातं, तर जामीनकीचा करार असं म्हटलं जातं. योग्य उत्तर काय आहे, जामीनकीचा करार. आणि म्हणून विद्यार्थ्यांना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक कराराची आपण व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही ते वाचावे अशी मी आपणास नम्र विनंती करते. जामीनकीच्या करारात जी व्यक्ती दुसऱ्याच्या वतीने वचन पाळण्याची अगर रक्कम देण्याची हमी देते अशा व्यक्तीस टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात, तर योग्य पर्याय हा आपण निवडणं गरजेचं आहे. या ठिकाणी जामीनदार
प्रमुख ऋणको, सावकार आणि पक्षकार असे आहे ऑप्शन आपणासाठी. यामध्ये योग्य पर्याय म्हणजे जामीनदार हे आहे. सो जामीनकीच्या करारात जी व्यक्ती दुसऱ्याच्या वतीने वचन पाळण्याची रक्कम देण्याची हमी देते अशा व्यक्तीस जामीनदार असे म्हणतात. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. ज्या व्यक्तीच्या वचनाबद्दल किंवा रक्कम देण्याबद्दल हमी दिली जाते त्या व्यक्तीस टिंबटिंब असे म्हटले जाते. तर याला काय म्हटलं जातं? तर प्रमुख कर्जदार असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूयात. ज्या व्यक्तीला हमी दिली जाते त्यास टिंबटिंब असे म्हणतात. तर कोणाला हमी दिली जाते? तर सावकार किंवा क्रेडिटरला हमी दिली जाते आणि हा याचा योग्य पर्याय आहे. ज्यावेळेस एक व्यक्ती आपल्या स्वतःच्या वर्तणुकीमुळे किंवा इतर व्यक्तींच्या वर्तणुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या हानीची किंवा नुकसानीची भरपाई करण्याचे वचन एखाद्या कराराच्या साहाय्याने देते तेव्हा अशा करारास टिंबटिंब म्हणतात. सो याला नुकसान भरपाईचा करार असे म्हटले जाते. या ठिकाणी नुकसान भरपाई करण्याची काय दिले जाते? हमी दिली जाते किंवा वचन दिले जाते. सो याला नुकसान भरपाईचा करार असे देखील म्हटलं जातं. भारतीय करार कायद्यातील कलम 148 नुसार कराराशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीने कराराशी संबंधित असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे विशिष्ट हेतूसाठी आपली वस्तू पाठवावयाची आणि दुसऱ्या व्यक्तीने हेतू पूर्ण झाला की अशी वस्तू पहिल्या व्यक्तीकडे परत पाठवायची. अगर त्याने दिलेल्या निर्देशानुसार वस्तूची व्यवस्था लावावयाची असते अशा व्यवहारास टिंबटिंब असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. निक्षेप किंवा बेलमेंट, त्याच्यानंतर जामीनकी, वस्तू तारण आणि प्रतिनिधित्व. या ठिकाणी हे काय आहे? तर बेलमेंट आहे किंवा निक्षेपाचा करार असे याला म्हणतात किंवा निक्षेप असं म्हणतात. योग्य पर्याय आपण पाहणं गरजेचं आहे. सो विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छिते की आपण ज्या वेळेला व्याख्या वाचणार आहात, जनरल कॉन्ट्रॅक्ट असू देत नाही तर स्पेशल कॉन्ट्रॅक्ट असू देत, साधारण करार किंवा विशेष करार, वैशिष्ट्यपूर्ण करार, यामध्ये आपणास कलम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही लिहून काढा. त्यानंतर त्याचं डेफिनेशन किंवा व्याख्या समजून घेणं आणि ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्हाला ते सोपं जाणार आहे परीक्षेमध्ये उत्तर सिलेक्ट करण्यासाठी. पुढचा प्रश्न. निक्षेपाच्या व्यवहारात विशिष्ट हेतूने वस्तू कराराशी संबंधित असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे पाठविणाऱ्या व्यक्तीस टिंबटिंब असे म्हणतात. तर याला निक्षेपदाता किंवा बेल्लर असे म्हटले जाते. निक्षेपाचा करार म्हणजेच बेलमेंट, कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट. निक्षेपाच्या व्यवहारात विशिष्ट हेतूने वस्तू कराराशी संबंधित असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे पाठविणाऱ्या व्यक्तीस निक्षेपदाता असे म्हणतात. पुढचं आपण पाहूयात. कराराशी संबंधित असणारी एक व्यक्ती कर्जफेडीसाठी किंवा वचनपूर्तीसाठी हमी म्हणून कराराशी संबंधित असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे वस्तूचा निक्षेप करते तेव्हा अशा वस्तूच्या निक्षेपास टिंबटिंब असे म्हणतात. तर त्याला काय म्हटलं जातं? तर वस्तू तारण किंवा प्लेज असं म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी आपण या जी काही आपलं सॅम्पल क्वेश्चन्स आहेत किंवा आपण या मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये आपण कसा विचार करायचा आणि केलेल्या अभ्यासावर आपण योग्य पर्याय कसा निवडायचा ते आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सो मी आपणा सर्वांना नम्र विनंती करते की हे जे काही क्वेश्चन्स आज मी डिस्कस केलेले आहेत याच्याही व्यतिरिक्त आपण योग्य पद्धतीने आणि ब्रॉडर लेवलला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ह्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेले आहे की योग्य पर्याय कसा निवडायचा, अभ्यास कसा करायचा, मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये आपण कसं प्रेझेंट करायचं ते आज आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखी काही प्रश्न पाहणार आहोत. सो या ठिकाणी आपण थांबूयात.